वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 163 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत, ज्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 11व्या क्रमांकाच्या श्लोकाचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत, ज्यामधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या मनातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। तो प्रश्न असा आहे की योगारूढ किंवा योगी त्याची लक्षणं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितली आणि त्या लक्षणांपासून मी खूप दूर आहे अशी अर्जुनाच्या मनात भावना निर्माण झाली आणि भगवंत मात्र त्याला आश्वासन देत आहेत की ती अवस्था प्राप्त करण्याच्या तू लायक आहेस, पात्र आहेस। आणि मग अर्जुनाच्या मनात अभिलाषा उत्पन्न होते की मग देवा, जर मी त्या अवस्थेला पात्र असेल तर मला लवकरात लवकर ती अवस्था प्राप्त होईल, ती योग्यता, ती पात्रता प्राप्त होईल, असं तुम्ही करा। असं विचारल्याबरोबर भगवंत अर्जुनाला ती अवस्था प्राप्त होण्यासाठी काय तयारी करावी लागेल हे अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या सजीवांना, सगळ्या मानव मात्रांना भगवंत सुचवू इच्छित आहेत। तो एक महत्त्वाचा विषय या निमित्तानं आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ती साधना सुरू करण्यापूर्वी योग्य असं ठिकाण, योग्य अशी जागा आणि योग्य अशा वस्त्रावर आपल्याला आरूढ व्हावं लागेल। या सगळ्याचं माऊलींनी काय वर्णन केलं ते आता आपण बघूयात। सुरुवातीला माऊलींनी तर सांगितलं, जे आपण काल बघितलं, की ज्या गोष्टीचा विचार किंवा चिंतन, निरूपण, विचार भगवंत पुढे मांडणार आहेत, तो विषय हा अनुभवाचा विषय आहे। तो केवळ बोलण्याचा किंवा केवळ अभ्यासनाचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे। आणि तो अनुभव येण्यासाठी आपल्याला विशिष्ट असं एक ठिकाण, एक स्थान निवडावं लागेल असं भगवंत सांगतायत। पुढं माऊली त्यांचं वर्णन काय करतायत बघा। 164 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, जेथ अराणुके चेनी कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनिव चढे देखील याजे। अर्थात जे इतके रम्य असावे की तेथे बसल्यावर तेथून उठावेसेच वाटू नये व ज्याच्या दर्शनानेच वैराग्याला भरते यावे। साधनेची सुरुवात ही बाहेरून करावी लागते, बाहेरून करायची असते। बाहेरूनच का? तर आपण जिथं असतो तिथून आपण प्रवास सुरू करत असतो। प्रवासाचा साधा सरळ नियम आहे की ज्याला प्रवास करायचा आहे तो जिथं आहे तिथून त्यानं आपल्या प्रवासाची सुरुवात करायला हवी। आता आपल्या सगळ्यांना पंढरपूरला जायचं आहे, तर प्रत्येकाला पंढरपूरला जाण्यासाठी प्रवासाची सुरुवात तुम्ही आत्ता जिथं आहात तिथूनच करावी लागेल। भले मी असं म्हणालो की तुम्ही सगळेजण इथं या, वाणगावला या आणि इथून आपण पंढरपूरला जाऊ, असं जरी मी म्हणालो तरी पंढरपूरला जाण्यासाठी निमित्त म्हणून का होईना तुम्हाला इथं यावं लागेल। पण इथंही तुम्हाला तुम्ही जिथं आहात तिथूनच यावं लागेल। प्रवासाची सुरुवात प्रवासी जिथं आहे तिथूनच त्याला ती सुरुवात करावी लागते। अध्यात्मामध्ये सुद्धा सुरुवात करताना तुमची जी आत्मिक अवस्था असेल, तुमची जी अवस्था असेल तिथूनच तुम्हाला सुरुवात करावी लागेल। आणि सामान्य जीवाचं असणं जे आहे ते भौतिक असतं, त्याचं जगणं, असणं, वावरणं हे भौतिक असतं, दैहिक असतं।
कारण अजूनही त्याची आत्मिक जाणीव दृढ झालेली नसते. अजूनही त्याला जागा, आजूबाजूचं ठिकाण, आजूबाजूची परिस्थिती ही प्रभावित करत असते. आणि म्हणून ज्याला सुरुवात करायची आहे बाहेरून, त्यानं प्रवासाला सुरुवातही बाहेरूनच करायला हवी. अनेकदा उपदेशक असतील, आध्यात्मिक मार्गदर्शक असतील, त्यांच्याकडून अनेकदा असं घडतं की ते स्वतःची अवस्था, स्वतःची जागा गृहीत धरून आपल्या साधकांना किंवा आपल्या समोरच्या श्रोत्यांना उपदेश करत असतात. पण हे चुकीचं आहे. कारण बोलणारा उपदेशक, मार्गदर्शक ज्या अवस्थेत आहे, ज्या स्थितीत आहे, त्या अवस्थेची अपेक्षा करून जर त्यानं आपल्या श्रोत्यांना उपदेश केला तर श्रोत्यांना तो पचेलच असं नाही. कारण श्रोत्यांची अवस्था वेगळी असू शकते. श्रोते अजून खालच्या पायरीवर असू शकतात, त्यांना वरच्या पायरीवर यायला वेळ लागेल. आणि तुम्ही प्रवासाची सुरुवात जर वरच्या पायरीपासून केली तर अर्थातच श्रोत्याला वाटेल की हा विषय आमच्यासाठी नाहीच आहे. आणि म्हणून ज्याची जी पात्रता, त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे उपदेश करणं हे उपदेशकाचं खरं कर्तव्य असतं. ही उपदेशकाची, मार्गदर्शकाची खरी नैतिकता असते. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, अधिकार तैसा करू उपदेश, साहेल ते ओझे त्यास देऊ. तुकोबाराय म्हणतायत, आम्ही ज्याचा जसा अधिकार असेल त्याला तसा उपदेश करू, ज्याची जशी पात्रता असेल तसा त्याला उपदेश करू. आणि म्हणून संतांच्या साहित्यामध्ये उपदेशाचे वेगवेगळे स्तर आपल्याला बघायला मिळतात. काही उपदेश हे साधकांसाठी आहेत, काही उपदेश हे विषयीबद्ध अवस्थेत असलेल्या जीवांसाठी आहेत, काही उपदेश संतत्वाला पोहोचलेल्या लोकांसाठी आहेत, काही उपदेश सिद्धावस्थेला पोहोचलेल्या लोकांसाठी आहेत, काही योग्यांसाठी आहेत, काही गृहस्थाश्रमी लोकांसाठी आहेत, काही स्त्रियांसाठी आहेत, काही पुरुषांसाठी आहेत, काही लहान मुलांसाठी आहेत, ब्रह्मचर्य अवस्थेत असलेल्या लोकांसाठी आहेत. प्रत्येकाला तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे, संतांनी उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश करताना आपल्या समोर एखादा विषय घेऊन, एखादी जिज्ञासा घेऊन जी व्यक्ती आलेली आहे, ती व्यक्ती काय पात्रतेची आहे, तिचा काय अधिकार आहे, आपण काय सांगितलेलं तिला झेपेल, काही सांगितलेलं ती अनुकरणात आणू शकेल, या सगळ्याचा विचार करूनच संत उपदेश करत असतात. आणि हे प्रत्येक उपदेशकाचं, मार्गदर्शकाचं कर्तव्य आहे. पहिलीच्या मुलाला जर तुम्ही 10वीचं शिक्षण द्यायला लागलात तर पहिलीच्या मुलाला एकतर समजणार तर काहीच नाही, पण तो शिकवणाऱ्याला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्याला जे झेपेल, ज्याला जे समजेल त्याप्रमाणे उपदेशकांना उपदेश करायला हवा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा साधनेची सुरुवात बाहेरून करण्याचा उपदेश करतायत. नाहीतर काही जण म्हणतील की काय गरज आहे चांगल्या जागेची, उपासना तर कुठेही करता येते, साधना तर कुठेही करता येते. हे खरं आहे, साधना कुठेही करता येते, साधनेसाठी जागेची गरज नाही, कुठेही बसून तुम्ही साधना करू शकता. पण कुठेही बसून साधना करता येण्यासाठी लागणारी पात्रता जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या साधनेला अनुकूल असं ठिकाण, अशी जागा, असं वातावरण निवडावं लागेल. आणि म्हणून मंदिराला तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आजच आमच्या मराठवाड्यातले एक खूप मोठे समाजसुधारक आहेत, दिगू तुमवाड सर, मी खूप त्यांना गुरुस्थानी मानतो. त्यांचा मला आजच सकाळी फोन आला. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे प्रश्न विचारतात ते. आज मला त्यांनी प्रश्न विचारला की पुरोगामी आणि आस्तिक यांच्यामध्ये काय फरक आहे, मला तुमचं मत जाणून घ्यायचं. मी माझ्या परीने त्यांना काही गोष्टी सांगितल्या. आणि बोलताना मी म्हणालो की पुरोगामी असणं आणि आस्तिक असणं याच्यामध्ये कधी कधी साम्य असतं. काही प्रतिगामी, पुरोगामी लोक सुद्धा आस्तिक असू शकतात आणि काही प्रतिगामी लोकही नास्तिक असू शकतात. पण ते सांगताना मी एक गोष्ट महत्वाची त्यांना सांगितली की या दोघांची जीवन जगण्याची एक स्थिती आहे, एक स्तर आहे. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या स्तरावरून जगाकडे पाहत असतात. प्रतिगामी लोकांचा बघण्याचा एक स्तर आहे, त्या स्तरावरून, त्या जागेवरून ते जगाकडे बघतात. प्रतिगामी एका विशिष्ट जागेवरून जगाकडे बघतात
आता यांच्यातली कोणाची जागा मोठी कोणाची खाली ह्याच्यात आपल्याला जायचं नाही, पण प्रत्येक जण जगाकडे आपल्या स्थितीवरून बघत असतो. आणि जेव्हा तुमची सुरुवात असते तुम्हाला तेव्हा बाह्य आधार खूप गरजेचा असतो. लहानपणी आपण जेव्हा चालायला शिकतो तेव्हा आई वडिलांचा आधार गरजेचा असतो. आई वडिलांचा आधार नसेल, कुणी बोट धरणारं नसेल, तर तुम्ही चालायची हिंमत करणं हे वेडेपणाचं ठरतं. चालत जरी असाल तरी आजूबाजूला पडलात तरी लागणार नाही अशी काहीतरी परिस्थिती आई वडील तयार करत असतात. जेव्हा मूल नव्यानं चालायला शिकतं तेव्हा त्याला गादीवर चालायला देतात किंवा अशा परिस्थितीत त्याला चालायला शिकवतात की जेणेकरून पडल्यावरही त्याला जास्त काही लागू नये. आता बाजारातही त्या प्रकारची खेळणी मिळतात की मुलं चालायला लागली तर त्यांना चालताही यावं आणि त्यांचा पाय वगैरे थोडासा डगमगला तर ते पडलेही नाही पाहिजे. अशी परिस्थिती असणं गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे चालता येत नाही, व्यवस्थितपणे पळता येत नाही, तोपर्यंत या भौतिक साधनांची, या भौतिक गोष्टींची गरज खूप महत्वाची असते. आणि जेव्हा हे तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा मग तुम्हाला कशाची गरज नाही, कुणी आधाराची गरज नाही. त्यामुळे साधना सुरू करताना मात्र तुम्हाला आजूबाजूचं वातावरण पवित्र लागेल, आजूबाजूची हवा शुद्ध लागेल, आजूबाजूचं पर्यावरण वातावरण हे सात्विक लागेल, पवित्र लागेल. आणि म्हणून साधनेची सुरुवात करताना तीर्थक्षेत्रांना भेटी देणं खूप गरजेचं असतं. नाहीतर काही जण म्हणतात की कशाला एवढा खर्च करायचा, कशाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं यासाठी की त्या ठिकाणाची पवित्रता, त्या ठिकाणात घडलेलं जे काही शुद्ध असं वातावरण आहे ते तुमच्यात मुरेल, त्या वातावरणाचा प्रभाव तुमच्यावर पडेल. म्हणून पंढरपूरला गेल्यावर भले तिथं गर्दी असेल, अस्वच्छता जाणवत असेल, पण जे आत्मिक समाधान तिथं लाभतं ते तुम्हाला इतरत्र कुठे लाभणार नाही. म्हणून तीर्थयात्रा करायची असते, म्हणून संतांच्या ठिकाणावर जायचं असतं, संत जिथं राहिले तिथं जायचं असतं. महानुभावांमध्ये सुद्धा, महानुभाव संप्रदायात सुद्धा तिथं मूर्तीपूजा नाहीये, पण चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ज्या दगडांवर बसले, त्या दगडांचं दर्शन घेणं हे महानुभाव खूप मोठी साधना मानतात. त्या ठिकाणी जाणं, जिथं चक्रधर स्वामी बसले त्या दगडाच्या जवळ बसून आपली साधना करणं, आराधना करणं महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये ही भावना आहे. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये काही पवित्र ठिकाण आहेत आणि तिथं त्या त्या धर्माची लोक, प्रत्येक संप्रदायात असलेल्या तीर्थक्षेत्रांना त्या त्या संप्रदायातली लोक जात असतात आणि ते जायला हवं. ते याकरता जायला हवं की त्या ठिकाणाची पवित्रता तुमच्या साधनेला अनुकूल ठरते. आणि एक अवस्था अशी येते की तुम्ही जिथं जाल तिथं तीर्थक्षेत्र उभं राहतं. तुकोबाराय देहूमध्ये राहिले, देहूत असताना ते आळंदीला गेले, देहूत असताना ते पंढरपूरला गेले, पण तुकोबारायांनी त्या तीर्थक्षेत्रांना जात जात अशी अवस्था प्राप्त करून घेतली की आज देहू हे स्वतः एक तीर्थक्षेत्र बनले. सगळ्या वारकरी संतांचं गाव आज तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. जनाबाईंचं गाव असेल गंगाखेड, ज्ञानोबारायांची आळंदी असेल, सोपान काकांनी समाधी घेतलेलं सासवड असेल, निवृत्तीनाथांसाठीचं त्र्यंबकेश्वर असेल, उरणचे सावतामाळी असतील, अशा सगळ्याच संतांनी जिथं जिथं त्यांची गावं होती त्या त्या गावाला तीर्थक्षेत्राचं रूप लाभलं. का तर तुम्ही साधना करून एका अवस्थेला पोहोचता की तुम्ही जिथं असाल त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचं रूप प्राप्त होतं. पण ही परिस्थिती नंतरची आहे, ही अवस्था नंतरची आहे. आता तुम्हाला त्या अवस्थेला जाण्यासाठी प्रवास सुरू करायचा आहे. त्या प्रवासाच्या सुरुवातीला मात्र तुम्ही जिथं आहात तिथून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे. म्हणून जीवाचं जगणं बाह्य स्तरावरचं आहे. आता त्याला अंतरंग जगाचा अजून स्पर्श झालेला नाही, अंतरंग जगाचा प्रदेश अजून त्याला कळलेला नाही, तो प्रदेश त्याला अजून अनोळखी आहे. तर आतल्या प्रदेशाशी थोडी अनुकूलता साधणारा जो बाह्य प्रदेश आहे किंवा अंतरंग अवस्थेला पोहोचलेल्या लोकांची ऊर्जा जिथं अनुकूलता साधेल अशा बाह्य परिस्थितीशी, बाह्य ठिकाणाशी संधान साधणं सुरुवातीला खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ठिकाण निवडणं गरजेचं आहे. तुम्ही साधना करताना योग्य ठिकाण निवडा.
म्हणून अनेक जण ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये जातात, ज्ञानेश्वरीचं वाचन करतात, आजान वृक्षाची पानं खाऊन साधना करतात. आम्ही स्वतः तिथं राहिलोय, तिथं राहून आम्ही ज्ञानेश्वरीची, ज्ञानोबारायांची आराधना केली. तिथं बसताना ज्ञानोबारायांच्या कुशीत आपण बसलोय ही भावना निर्माण होते. ज्ञानोबाराय स्वतः आपल्याला ज्ञानेश्वरी समजावून सांगतायत, असा अनुभव तिथं येतो. देहूमध्ये बसून गाथा वाचणं आणि आपल्या घरात बसून गाथा वाचणं यामध्ये फरक आहे. तुकोबारायांच्या देहूमध्ये बसून गाथा वाचली की तुकोबारायांचा सहवास, त्यांची शक्ती आपल्याला तिथं जाणवते. ते पावित्र्य त्या जागेमध्ये असतं, ते अनुभवाला येतं. आणि म्हणून माऊली म्हणतायत, जेथ अराणुकेचे निकोडे, अराणुकेचे नि शब्दाचा अर्थ आहे करमणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे. सुरुवातीला असं ठिकाण निवडायला हवं की बसल्यावर तिथून उठावंसं वाटू नये. आणि म्हणून मंदिरात जायचं असतं. तुम्ही मंदिरात गेलात की त्या मंदिरामध्ये एक चैतन्यमय असं वातावरण असतं. कारण त्या मंदिरातल्या मूर्तीची पवित्रता, त्या मूर्तीचं एक चैतन्य आजूबाजूच्या वातावरणात पसरलेलं असतं. भलेही ते रोडला लागून का असेना मंदिर. मी दररोज माझ्या दररोजच्या प्रवासाच्या बाजूला असलेल्या साईबाबा मंदिरामध्ये जातो दर्शनाला. रोडला लागूनच मंदिर आहे. पण मंदिरात तुम्ही शिरलात की जाणवत नाही की हे मंदिर रोडला लागून आहे. तुम्ही आजूबाजूची वर्दळ सगळी विसरून जाता. एका वेगळ्या वातावरणात ते मंदिर तुम्हाला घेऊन जातं. लोकांनी कितीही मंदिराचं अस्तित्व नाकारायचा प्रयत्न केला तरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मंदिराचं जे स्थान आहे ते अबाधित आहे. त्याला कुणीही धक्का नाही लावू शकत. कारण साधकांसाठी एनर्जी देणारी ती जागा आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत की साधनेच्या सुरुवातीला असं ठिकाण निवडायला हवं की तिथं बसल्यावर उठावंसं वाटू नये. नाहीतर गोंगाट चालू आहे, सगळी लोक तिथं काहीतरी मौज मजा मस्ती करायला आलेत आणि तिथं तुम्ही साधनेची सुरुवात करायला गेलात तर सुरुवातच डळमळीत होईल. पहिलं पाऊल टाकतानाच अपघात होईल, लागेल, दुखापत होईल आणि कायमचं मन उडून जाईल त्या साधनेत. म्हणून साधनेत गोडी निर्माण करायची असेल तर असं ठिकाण निवडा की बैसलिया उठो नावडे, बसल्यावर उठाव असं वाटू नये. म्हणून आसन खूप महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीचं श्रवण असेल किंवा प्रवचन असेल, दोन्ही करताना आसन असणं गरजेचं आहे. आणि आसनाचं एक पावित्र्य असलं पाहिजे आणि ते राखणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी जेव्हा बसतो तेव्हा माझ्याच आत एक भावना येते की आंघोळ केल्याशिवाय या जागेला स्पर्श करायचा नाही. कारण या जागेला एक पावित्र्य प्राप्त झालंय. कारण इथं ज्ञानोबाराय आहे, इथे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, इथं ज्ञानोबारायांच्या विचारांवर चिंतन होतं, इथं ज्ञानोबारायांचे विचार घुटमळतात, आजूबाजूला फिरतात. एक पावित्र्य आहे या ठिकाणाला. त्याचं पावित्र्य आपणही जपलं पाहिजे. तर ते ठिकाणही तुमच्यावर कृपा करेल. आणि म्हणून माऊली सांगतायत बैसलिया उठो नावडे, असं ठिकाण तुम्ही निवडायचं. वैराग्यासी दुनीव चढे देखो नियाजे, ज्या ठिकाणाला बघितल्यावर वैराग्य वाढेल. विषय वासना मनात असतात आणि अशा विषय वासनांना सामर्थ्य मिळेल, ताकद मिळेल, अशा ठिकाणी जाऊन साधना करण्याऐवजी जिथं वैराग्य वाढेल, विषय वासना जिथं शमतील, अशा ठिकाणाची निवड करायला हवी. वैराग्यासी दुनीव चढे देखो नियाजे, जिथं बघितल्याबरोबर वाटावं की इथं साधना करायला हवी. ज्ञानोबारायांनी आळंदी निवडली कारण तिथं सिद्धेश्वरांचं ठिकाण आहे. म्हणून सिद्धेश्वराचं जुनं मंदिर तिथं होतं, प्राचीन महत्व होतं त्या ठिकाणाला. म्हणून ज्ञानोबारायांना वाटलं की आपण इथंच समाधी घ्यायला हवी. सिद्धेश्वरांच्या बाजूलाच ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. संत ठिकाण खूप विचारपूर्वक निवडतात. दत्त संप्रदायामध्ये साधकांनी, उपासकांनी जी ठिकाणं निवडलेली आहेत ती तर डोंगरदऱ्यांमधलीच आहेत. का तर तिथं गेलं की वैराग्याची दुनीव वाढते. आणि म्हणून माऊली सांगतायत बैसलिया उठो नावडे आणि वैराग्यासी दुनीव चढे देखो नियाजे, जो संती वसविला ठावो संतोषाशी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. अर्थात तेथे पूर्वी सत्पुरुषांनी वस्ती केलेली असावी,
तिचे संतोषाला साह्य व्हावे आणि मनाला धैर्य चढावे. माऊलींनी पण ती गोष्ट सांगितली. जो संती वसविला ठाऊ, ज्या ठिकाणी संत राहिलेत, ज्या ठिकाणी कुणीतरी साधक राहून गेलेले, त्या ठिकाणी तुम्ही जा. त्या संतांचा सहवास तुम्हाला मिळेल. अक्कलकोटला गेला की स्वामी समर्थांच्या गावात आपण गेलो अशी भावना निर्माण होते. शिर्डीला गेला की साईबाबांच्या घरात आपण गेलोय, गावात गेलोय, ही भावना आपोआप निर्माण होते. शेगावला गेलात की आपण गजानन महाराजांजवळ आहोत असं वाटायला लागतं. ज्या संतांच्या गावात तुम्ही जाल, आळंदीत गेलात की ज्ञानोबा आहे, देहूत गेलात की तुकोबा आहे, आपोआप त्यांच्या गावात आपण गेलोय, ही भावना आतून येत असते. आणि भावना खूप मोठी आत्मिक ताकद देत असते, खूप मोठं आत्मिक बळ मिळत असतं त्यातून. आणि म्हणून साधना करायची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर त्या ठिकाणी जा. तुकोबा आहे भंडाऱ्या डोंगरावर गेले, भामचंद्र डोंगरावर गेले. आता बरेचसे वारकरी तिथे राहतात. तिथं आमचे एक मित्र सप्ताह करतात देहूच्या भंडाऱ्या डोंगरावर. मी 1-2 वेळा तिथं कीर्तनाला गेलो असेल. तिथं तुम्हाला गाथा पाठांतर असलेले, ज्ञानेश्वरीचं पाठांतर असलेले कित्येक साधक भेटतील. त्या डोंगरांमध्ये कुठं छोटासा काही आडोसा मिळाला की त्या आडोशालाच थोडी व्यवस्थित बसण्यापुरती, झोपण्यापुरती जागा करून तिथं लोक वस्तीला राहतात. ज्ञानेश्वरी गाथा पाठ असलेले कित्येक अज्ञात साधक, उपासक, वारकरी तुम्हाला तिथं दिसतील, भेटतील. तिथंच राहिलेले अनेक कीर्तनकार नंतरच्या काळात समाजामध्ये येऊन लोकप्रियता मिळवतात, एक समाज मान्यता मिळवतात. कारण तिथं तुकोबारायांची कृपा लाभते. तुकोबारायांची साधना जिथं घडली, तो भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, त्या डोंगरांनाही एक वेगळं पावित्र्य आहे. डागबर्डीच्या डोंगरामध्ये स्वामी समर्थांनी साधना केली. त्या डोंगराला महानुभावांनी तीर्थक्षेत्राचं रूप दिले. माझे काही महानुभावपंथी मित्र आहेत, ते जातात तिथे. त्यांच्या दृष्टीनं तिथं त्यांना एक आध्यात्मिक साधना, एक आध्यात्मिक शक्ती लाभते. म्हणून जिथं संत राहिलेत त्या ठिकाणी जर आपण गेलो तर संतांच्या साधनेची ऊर्जा आपल्याला आयती मिळते. तिथं गेलं की आपण चार्ज होतो, इकडं आपली बॅटरी उतरते. कारण तुमच्यातली आत्मिक शक्ती, ऊर्जा खेचणाऱ्या गोष्टी आहेत. चैतन्य 2 प्रकारचं असतं, सकारात्मक आणि नकारात्मक. ज्या चैतन्याला नकारात्मक भावनेचा स्पर्श लाभलेला आहे त्या नकारात्मक ऊर्जाही असतात आणि सकारात्मक ऊर्जा पण असते. आणि हे काही वेगळं सांगायची गरज नाही, प्रत्येकाला तो अनुभव येतो. स्मशानभूमीमध्ये तुम्ही जा, तिथं तुमची मानसिकता स्वतःच तपासा. आणि एखाद्या मंदिरात जा, तिथं स्वतःची मानसिकता तपासा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. मग तुम्ही ती ऊर्जा बाह्य माना की तुमची अंतरंग माना, पण ती असते. मंदिरात जाताना वेगळी मानसिकता तुमची तयार होते, स्मशानभूमीत जाताना तुमची वेगळी मानसिकता तयार होते. अमावस्येला वेगळी ऊर्जा असते आजूबाजूला, पौर्णिमेला वेगळी ऊर्जा असते. म्हणून ज्या चांगल्या साधना आहेत त्या पौर्णिमेला करायच्या असतात आणि अघोरी साधना या अमावस्येला होत असतात. कारण आजूबाजूचं वातावरण तुमच्या त्या भावनेला परावर्धित किंवा अनावर्धित करत असतं. त्याची उत्कर्षावस्था किंवा अधोगती ही तुमच्या त्या वेळेच्या परिस्थितीवरून सुद्धा ठरत असते. कश्यपांच्या 2 बायका होत्या, दिती आणि अदिती. या दोघींपासून राक्षस आणि देव जन्माला आले. राक्षसांचा आणि देवांचा बाप एकच, फक्त आई वेगळी आहे, माता वेगळ्या आहेत. त्या दोघांच्या बाप एक आहे, पण तरीही वेगवेगळ्या ऋतूत, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आले. म्हणून एक जण राक्षस झाला आणि एक जण देव झाला. म्हणून कोणत्या परिस्थितीत तुम्ही जन्मताय याच्यावर तुमचं सगळं बरंचसं ठरलेलं असतं. आणि म्हणून साधना करताना तुम्ही जर योग्य वातावरणात संतांच्या सहवास लाभलेल्या क्षेत्रात जर तुम्ही साधना केली तर ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं फळ देते. म्हणून जो संती बसविला ठाओ, संतोषासी सावावो. सावावो शब्दाचा अर्थ आहे आधार. जिथं गेल्यावर आपोआप संतोष मिळेल, तिथं संतोष मानण्याची गरज पडणार नाही. तिथं गेलं कीच एक वेगळं समाधान मिळालं पाहिजे.
आमच्या संतांनी आळंदीचं, देहूचं, पंढरपूरचं एवढं भरभरून वर्णन केलंय. आता मी स्वतः वारकरी संप्रदायातून आलोय म्हणून मी वारकरी तीर्थक्षेत्रांचं नाव घेतो. मला बाकीच्या संप्रदायातल्या तीर्थक्षेत्रांबद्दलही तोच आदर आहे, पण माझा अभ्यास मर्यादित असल्यामुळे मी त्यांची नावं घेऊ शकत नसे. पण प्रत्येक संप्रदायातल्या धर्मातल्या धर्मगुरूंनी, अनुयायांनी त्या त्या तीर्थक्षेत्रांचं तेवढंच मनपूर्वक वर्णन केलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो हा सुख सोहळा काय गं. आळंदीचं वर्णन आहे, पंढरपूरचं वर्णन आहे, अनेक अभंगांमध्ये पंढरपूरचं वर्णन केलंय. आणि म्हणून त्या त्या तीर्थक्षेत्राला महत्व आहे. जो संती वसविला ठाव, संतोषासी सावावं, तुमच्या मनातल्या आनंदाला आपोआप एक आधार मिळेल, संतोष दुनावेल अशी जागा तुम्ही निवडायला हवी. मना होय उत्साह धैर्याचा, मनाला साधना करण्याचं धैर्य तिथं गेल्यावर प्राप्त झालं पाहिजे, असं ठिकाण तुम्ही निवडलं पाहिजे. तिथं गेल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तिथं गेल्यावर तुमच्याकडून अशी काही साधना तो करून घेईल, आजूबाजूचं वातावरण तुमच्याकडून करून घेईल की तुम्हालाही कळणार नाही की मी एवढं काही करू शकलो. आम्ही पंढरपूरच्या गाभाऱ्यात गाथा पारायण केलं तेव्हा रामदास महाराज जाधव कैकाडी महाराजांच्या मठाचे मठाधिपती होते. मला खूप मुलासारखं त्यांनी प्रेम दिलं, मला मुलासारखं ते मानायचे. त्यांनी खूप मोठा पारायण सोहळा केला होता पंढरपूरच्या मठात. मी तेव्हा खूप लहान होतो बऱ्यापैकी. मला अजूनही आठवतं की त्या लहान वयात तुकोबारायांच्या गाथेचं मी केलेलं पारायण मला तिथून उठावंसं वाटत नव्हतं. हे पारायण असंच दिवसभर चालत राहावं असं वाटत होतं. एरवी मी विचार करायचो एवढा वेळ बसून गाथा पारायण आपल्यासारख्यांनी होणार का, पण त्या ठिकाणाची एक तुम्हाला ओढ लागते, ते ठिकाण तुम्हाला तिथं बसण्यासाठी एक धीर देते. मौली तेच सांगतायत, मना होय उत्साह धैर्याचा, मनाला धैर्य मिळालं पाहिजे असं ठिकाण तुम्ही निवडा. अभ्यासूची आपण या ते करी, हृदया ते अनुभवूवरी, आईसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अर्थात अभ्यासाला आपण होऊन रूप यावा आणि चित्ताला अनुभव यावा असे ते नित्य अत्यंत रम्य स्थळ असावे. ठिकाण निवडायचं कसं हे माऊली सांगतायत, कारण ठिकाण निवडणं हे सगळ्यात जास्त गरजेचं. अभ्यासूची आपण या ते करी, जिथं बसल्यावर अभ्यास करण्याची आपोआप प्रेरणा निर्माण होईल, प्रयत्न करण्याची प्रेरणा निर्माण होईल, साधना उपासना भक्ती करावीसी वाटेल असं ठिकाण, अशी जागा तुम्ही निवडा. अभ्यासूची आपण या ते करी, ती जागा बघूनच अभ्यास करावा असा वाटला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की लोक संघर्षाच्या काळात अभ्यास करतात, अभ्यास करणारा कुठेही अभ्यास करतो, ही गोष्ट खरी आहे. पण ही गोष्ट नाकारून चालणार नाही की अभ्यासासाठी काही महत्वाच्या गोष्टी साधनं जर अनुकूल असतील, उपलब्ध असतील, तर तुमची साधना, तुमचा अभ्यास अजून चांगला होतो, या बाबतीत कोणताही वाद नाही. आणि म्हणून तरी किमान आपण ते करायला हवं. आणि म्हणून अभ्यासूची आपण या ते करी, हृदया ते अनुभवूवरी, हृदयाला त्या घडलेल्या घटनेचा अनुभव सहज घेता आला पाहिजे, घेता यायला पाहिजे. नाहीतर आपण बऱ्याच गोष्टी बेशुद्धीमध्ये करत असतो, आपल्यालाच कळत नाही थोड्या वेळापूर्वी मी काय केलंय. आपण फक्त करत असतो बेशुद्ध अवस्थेत. आपण जे करतोय ते खरंच जागृत अवस्थेत करतोय का? आपण जे करतोय त्या करण्याला जागृत अवस्थेचा आधार आहे का, याचा आपण सहसा विचार करत नाही. पण माऊली सांगतायत तो करायला हवा. हृदया ते अनुभवूवरी, ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जिथं, असं रम्यपण जिथं कायम राहतं असं ठिकाण तुम्ही निवडलं पाहिजे. मग ते ठिकाण कोणतंही असू शकतं, कोणत्याही संतांचं असू शकतं, कोणत्याही देवाचं असू शकतं. इथं संप्रदायाचा, धर्माचा काहीही भेद नाहीये. घुमानमध्ये आमचे नामदेव महाराज 20 वर्ष राहिले पंजाबमध्ये जाऊन. तिथं
त्यांना शीख संप्रदायातल्या अनेक अधिकारी अशा सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला, त्यांना नामदेवरायांचा सहवास लाभला. आणि म्हणून जिथं गेल्यावर रम्य वाटेल अशी ठिकाणं आपण राहण्यासाठी निवडायला काहीच हरकत नाही. सज्जनगडावर गेलं की अजूनही रामदास स्वामींच्या काळात कल्याण स्वामींनी वगैरे, कारण वर तर गडावर पाणी नव्हतं, आता बऱ्यापैकी उपलब्ध आहे, तर खालून पाणी वर गडावर न्यावं लागायचं. तर ते पितळेचे मोठमोठे पातेले अजूनही तिथं ठेवलेले आहेत. ते पातेलं, रिकामं पातेलं उचलायला 4 माणसं लागतील, एवढं जड ते पातेलं. आणि मठात कल्याण स्वामी खालून ते उचलून वर न्यायचे. आता तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला त्या सगळ्या वस्तू बघून, रामदास स्वामींची राहिलेली जागा, त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तू, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये जागृत होते. आणि म्हणून ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ, जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडियाही आस्था समूळ होय. अर्थात अर्जुना, ज्या स्थळापाशी गेले असता पाखांडी जनालाही आपण येथे बसून तप करावे असे वाटावे. ठिकाण कसं निवडावं माऊलींनी थोडं आणखी पुढे जाऊन सांगितलंय. जया आड जाता पार्था, अर्जुना जिथं गेल्याच्या नंतर तपश्चर्या मनोरथा, तपश्चर्या करण्याचं मन होईल. मनामध्ये आलं पाहिजे की आपण इथं तपश्चर्या करू, आपण इथं तप करू. ती जागा बघून वाटलं पाहिजे. पांडुरंगाला दंडकारण्यामध्ये गेल्यावर पुंडलिकाची आराधना चालू असलेल्या जागी भगवंत गेले. तिथं गेले तर तिथं भगवंताला का राहावं वाटलं? पुंडलिकानं केलेली भक्ती, मातृपितृ पूजन हे तर कारण होतच, पण ते ठिकाणही भगवंताला खूप आवडलं होतं. आणि म्हणून भगवंत तिथं राहिले दंडकारण्यामध्ये. आता ते पंढरपूर झाले. आता तिथं सगळे लोक येऊन राहायला लागले. आता ते अरण्य होतं असं म्हणणंही अवघड वाटेल अशी साधारणपणे परिस्थिती आहे. पण सगळ्या पद्मपुराणांमध्ये, नंतरच्या प्राचीन ऐतिहासिक ग्रंथांमध्ये पंढरपूरचं वर्णन जे आहे ते पूर्णपणे, मुळात हा महाराष्ट्रच सगळा दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. तेव्हाच सगळं जंगल होतं हा महाराष्ट्र प्रदेश म्हणून. पण इथं पांडुरंगाला यावं वाटलं. या भागामध्ये ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना यावं वाटलं, म्हणून हा प्रदेश धन्य आहे. ठिकाण असं निवडा माऊली सांगताय. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, मनामध्ये तपश्चर्या करण्याची भावना निर्माण होईल. थोडा वेळ बसावंसं वाटेल, निघावंसं वाटणार नाही त्या ठिकाणी बसल्यावर. आता उठावेसे मना, येथ नाही नारायण. जिथं गेल्याच्या नंतर तिथून उठावंसं वाटणार नाही. लोक हे म्हणताना खरं तर बऱ्याचदा कंटाळलेले असतात. कधी एकदा उठू असं वाटतं, तेव्हा आता उठावेसे म्हणा, येत नाही नारायणा, असं ते म्हणतात बऱ्याचदा. पण ज्यांना हे सुचलं, ज्यांच्या आतून हा शब्द आला, त्यांना मात्र खरोखरच त्या साधनेच्या ठिकाणावरून उठावंसं वाटत नव्हतं. म्हणून ठिकाण असं निवडायचं की तपश्चर्या मनोरथा, तपश्चर्या करण्याचं मन तयार झालं पाहिजे. पाखांडिया ही आस्था समूळ होय. जो पाखांडी आहे, जो नास्तिक आहे, ज्याचा कशावरच विश्वास नाही, कुणावरच विश्वास नाही, अशाही व्यक्तीला तपश्चर्या करावी वाटेल असं ठिकाण निवडलं पाहिजे. वारीमध्ये आस्तिक, नास्तिक, प्रतिगामी, पुरोगामी, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, सगळीच लोक, सगळ्या विचारांची लोक वारीमध्ये असतात. अनेकदा तर त्याच्यावर वादही होतात. आता दोन्ही प्रकारचा वाद प्रतिवाद करणारे माझ्या संपर्कात आहेत, मित्र आहेत चांगले. कारण आपला आपला एक स्वतःचा वेगळा विचार आहे. मध्ये एक वाद निर्माण झाला होता की वारीमध्ये संघाच्या लोकांचं काय काम, आणि त्याला काही लोकांनी प्रतिवाद केला की मग वारीमध्ये कम्युनिस्ट लोकांचं काय काम, नास्तिक लोकांचं काय काम. आणि मग विषय वाढत गेला. मग अंधश्रद्धा निर्मूलनवाले तिथं कशाला येतात, मग तिथं वेगळ्या विचारांचे पुन्हा लोक काय येतात. मुळात संतांची भूमिका ही आहे की इथं सगळेच या, यारे यारे लहान थोर,
याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. आमच्या संतांनी सगळ्यांनाच बोलवलंय. तुम्ही आस्तिक असा, नास्तिक असा, कोणत्याही धर्माचे असा, कुण्याही जातीची असा, स्त्री असा, पुरुष असा, लहान असा, मोठी असा, म्हातारी असा, भूत असा, पिशाच असा, आदी करोनी वेश्याही, सगळ्यांना बोलवलं आमच्या संतांनी. अरे बाबा, ज्या वारीला संतांनी सगळ्यांना बोलवलं त्या वारीला ह्यांनी येऊ नये, त्यांनी येऊ नये असं बोलणारे तुम्ही कोण? वारी काय आपली मक्तेदारी आहे का? वारी काय आपल्या घरची आहे का? वारी सगळ्यांसाठी आहे. संतांनी सगळ्यांना बोलवलंय. येऊ द्या ना मग सगळ्यांना, मांडू द्या. त्यांना वाटतंय ना इथं यावं, यावंसं वाटावं, हे महत्वाचं. आणि यावंसं वाटणं ही गोष्ट संतांनी तयार केलेली आहे. ती पार्श्वभूमी त्यांनी तयार केली. तो सगळे लोक येतात. डॉक्टर लोकांनाही वाटतं वारी करावी. ते बिचारे आपला दवाखाना घेतात. डॉक्टर लोकांना, मी सगळ्यांना भेटतो वारीमध्ये गेलो की. एखाद्या डॉक्टरला भेटतो, एखाद्या पोलिसाला भेटतो, एखाद्या आर्मीतल्या माणसाला भेटतो, एखाद्या फायर ब्रिगेडवाल्याला भेटतो, एखादा घरून आणून तिथं काही शेतातला माल वारी संपेपर्यंत विकणाऱ्या मावशी आजी त्यांनाही भेटतो. सगळेजण येतात वारीमध्ये. प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे, पण प्रत्येकाची वारी पण आहे. आपापल्या हेतून सगळे वारी करतात. एक आजी मला भेटल्या. मी खरं तर 2च दिवसाची वारी घडते मला. तर आळंदीवरून पंढरपूरला जाताना एका ठिकाणी थांबलो आम्ही. तिथं बसल्यावर भुईमुगाच्या शेंगा भाजून त्या मावशी विकत होत्या. त्या आजीचं वय 80-90 वर्षाच्या आसपास. मग ती लेकरांना सुनांना घेऊन आली. तिला विचारलं की म्हणे आजी तुम्ही कधीपासून हे करताय? म्हणजे बरीच वर्ष झाली मी करते. माझी वारी म्हणजे हीच. शेतात जेवढी काही शेंगा उगवतात त्या वारी जवळ आली की मी विकत नाही, काही नाही, अशीच ठेवते आणि त्या शेंगा काढते आणि वारीमध्ये असेच स्टॉल लावल्यासारखं लावते. पूर्वी मी करायचे, आता लेकरू आणि सून सगळं सांभाळतात आणि विकते. भले त्या आजीला पैसे मिळत असतील त्यातून, काय हरकत आहे? गावामध्ये दुकान लावून विकण्यापेक्षा वारीत दुकान लावून विकलं तर काय वाईट आहे? किंवा 4 टाळं तरी कानावर पडतात, 4 नामस्मरण कानावर पडतं आणि शेतातल्या शेंगा 4 वारकऱ्यांच्या पोटात जातात. त्यातून मिळणारी एनर्जी आध्यात्मिक साधनेत वापरली जाते. का नको? काही जण चहा विकायला येतात, का नको यायला? काही जण आपले विचार तिथं पेरायला येतात. अंधश्रद्धा निर्मूलनवाले अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पेरायला येतात. त्या विचारात तरी काय वाईट आहे? समतावादी विचारांची लोक समता पेरण्यासाठी येतात. संतांनी जगाला समताच सांगितली. संघाची लोक, RSSची माणसं धर्मासाठी काम करतात. ते धर्माचा प्रचार करण्यासाठी तिथे येतात. वारकरी संतांनी धर्मप्रचार केलाच ना. कुणीही येवो, कोणत्याही मताचा तिथे येवो, संतांनी त्यांना नाकारलेलं नाही. मग आपण नाकारणारे कोण? पण एक गोष्ट इथं शिकण्यासारखी आहे की आमच्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी असं वातावरण तयार केलंय. त्या एका महिन्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रात असं वातावरण तयार होतं की सगळी ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, सगळ्या वारकरी संतांची एनर्जीच अशी महाराष्ट्रात तयार होते की सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधलं जातं. सगळी मीडिया तिकडं खेचली जाते. सगळे राजकारणी तिकडं खेचले जातात. कलावंत तिकडे खेचले जातात. सगळ्या प्रकारचे सगळे वक्ते, सगळे श्रोते, सगळ्या संप्रदायाचे, सगळ्या धर्माचे लोक तिकडे खेचली जातात. सगळ्या धर्माचे लोक येतात वारीत. मुस्लिम लोक येतात, शीख बांधव येतात, मुस्लिम बांधव येतात, ख्रिश्चन बांधव सुद्धा येतात. सगळ्या प्रकारच्या लोकांना तिथं सहभाग आहे, समावेश आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत की पाखांडीयाही असता समूळ होय, असं ठिकाण निवडा की पाखांडी माणसालाही तिथं गेल्यावर श्रद्धा निर्माण होते. सगळ्यांच्या मनात वारीत आल्यावर एक भावना निर्माण होते. मला सगळे सांगतात बाकी काही नाकारता येईल, पण वारीमध्ये निर्माण होणारं सात्विक वातावरण कुणालाच नाकारता येणार नाही. याला माऊलींच्या भाषेत म्हणायचं पाखांडीयाही आस्था समूळ होय, नास्तिकाच्याही मनामध्ये आस्था निर्माण होईल असं ठिकाण निवडायचं आणि म्हणून वारी करायची. वारीमध्ये सगळं ऐकतं मिळतं. संत मिळतात, नामस्मरण मिळतं, साधना मिळते आणि अशा लाखो लोकांची साधना तुम्हाला एकाच वेळी अनुभवायला मिळते. स्वभावे वाटे जाता जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी मागवता निघो विसर. अर्थात काही कामाकरता चाललेल्या मनुष्याला
सहज हे ठिकाण वाटेत लागले तर आपल्याला काम आहे, परत गेले पाहिजे, ह्याचेही त्याला स्मरण राहत नाही. असं ठिकाण पुन्हा मला वारीच आठवते. वारी असेल, तीर्थक्षेत्राची जागा असेल, माऊली सांगतायत स्वभावे वाटे जाता. एखादा माणूस सहजपणे प्रवासाला जाता जाता जरी वरपडा म्हणजे प्राप्त झाला अवचिता, इच्छा नसताना तो त्या ठिकाणी आला आणि तिथं थोड्या वेळासाठी थांबला, अवचिता योगायोगाने, चुकून म्हणा. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता, योगायोगानं तो चुकून त्या ठिकाणाला पोहोचला, जरी त्या ठिकाणावर आला तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. काहीतरी काम करण्यासाठी तिथं एखादा माणूस आला तरी त्याला काम झालं तरी तिथून जावंसं वाटू नये, असं ठिकाण निवडायचं. काम संपलं तरी तिथंच राहावंसं वाटावं, काहीतरी कारण सांगून तिथं राहावं असं वाटावं, राहता यावं. असं जर तुम्हाला करता आलं तर माऊली सांगतायत ते ठिकाण साधनेसाठी निवडायला हवं. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. ऐसेनी न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. अर्थात याप्रमाणे राहण्याच्या इच्छेने न गेलेल्याला ते स्थळ राहाविते, इकडे तिकडे फिरणाऱ्याला येथेच बसावे असे वाटविते आणि वैराग्याला हलवून जागे करते. पुन्हा तोच विषय माऊलींनी मांडलाय की तुमच्या साधनेला अनुकूल. आमची जुनी लोक सांगायची की तोंडातून ना कधी अपशब्द बाहेर काढू नये, नेहमी माणसानं चांगलं बोलावं, शुभ बोलावं. का तर आजूबाजूला पर्यावरणात, वातावरणात शक्ती असतात, आत्मे असतात, ते आत्मे फिरत असतात आणि ते आत्मे तथास्तु 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 असं सारखं म्हणत असतात. आणि तुम्ही जे म्हणाल त्याला ते तथास्तु म्हणतात. म्हणून तुम्ही वाईट बोलला तर तथास्तु, तुम्ही वाईट बोलत राहाल तर तुमचं वाईटच होत राहील, तुम्ही चांगलं बोलत राहाल तर तुमचं चांगलंच होत राहील. आणि म्हणून नेहमी चांगला विचार करावा, चांगलं बोलत राहावं. का तर चांगलं बोलणाऱ्याला चांगले आत्मे सहकार्य करतात आणि वाईट बोलणाऱ्याला वाईट आत्मे सहकार्य करतात. आणि म्हणून माऊली म्हणतायत ऐसेनी राहतया ते न राहतया ते राहावी, जिथं राहायची इच्छा नसणाऱ्याला राहावंसं वाटेल. म्हणून मी नेहमी म्हणतो की वारकऱ्यानं वारी करताना आपल्या बरोबर वारीची इच्छा नसणाऱ्या एखाद्याला तरी वारीला न्यावं. त्याला वारीची इच्छा नाही अशा एखाद्याला वारीला सोबत घेऊन जावं आणि मग त्याला विचारावं वारी कशी वाटते. त्याची इच्छा नसली तरी तुम्ही त्याला वारीला नेऊन बघा, तो नक्की तुम्हाला म्हणेल की बरं झालं मी वारीला गेलो. हे वारी मी फक्त वारीबद्दलच बोलतोय असं नाही, कोणत्याही धार्मिक क्षेत्राबद्दल मला माझं हेच मत की त्या क्षेत्राला तुम्ही गेलात तर ते क्षेत्र तुमची इच्छा नसताना तुम्हाला तिथं राहावंसं वाटतं. काही ठिकाणं अशी असतात की तिथं जावंसं वाटतं म्हणून जातात लोक आणि लगेच कंटाळून निघून येतात, कशाला गेलो तिथे. पण संतांचं ठिकाण, देवाचं ठिकाण हे असं ठिकाण आहे की ज्याची इच्छा नाही राहायची तीही लोक तिथे राहतात, राहावंसं वाटेल त्यांना. आणि असं ठिकाण निवडायला हवं की जिथं इच्छा नसणाराही इच्छा नसताना तिथं राहील, किंवा इच्छा नसताना तिथं गेलाय पण तिथं गेल्यावर तिथं राहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल. न राहतया ते राहावे आणि भ्रमतया ते बैसवे. जो भ्रमलेला आहे त्यालाही जिथं बसावंसं वाटावं. जो चंचल आहे, ज्याला भ्रमण करायला आवडतं, त्याला फिरायला आवडतं, इथून तिथं तिथून तिथं असं ज्याला आवडतं, अशा स्वभावाच्या व्यक्तीलाही जिथं थोडा वेळ जास्त बसावंसं वाटावं, थोडं अधिक काळ थांबावंसं वाटावं. शंकराचार्य भारत भ्रमणासाठी गेले आणि पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये आल्यानंतर पांडुरंगाला बघून त्यांना पांडुरंगाष्टक सुचलं. खूप सुंदर पांडुरंगाष्टक त्यांनी लिहिलं. महायोग पीठे तटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. 8 श्लोकांमधून पांडुरंगाचं वर्णन त्यांनी केलं. त्यांना तिथून निघावंसं वाटत नव्हतं पंढरपूरमध्ये, पण भारत भ्रमण करायचं होतं म्हणून ते पंढरपूर मधून बाहेर पडले. असं ते ठिकाण आहे, त्या जागेचं महात्म्य आहे. ज्याला भ्रमण करण्याची भटकंती करण्याची इच्छा आहे अशाही व्यक्तीला तिथे राहावंसं वाटतं. आणि याचं मन चंचल आहे म्हणून ज्याला एकत्र बसावं वाटत नाही, एका ठिकाणी बसावं वाटत नाही, अशाही माणसाला असं ठिकाण आवडतं. असं ठिकाण निवडायला हवं. भ्रमतया ते बैसवी थापटोनी चेववी विरक्ती. ते प्रत्येकाच्या आत विरक्ती आहे. या जगामध्ये वैराग्य नाही असा कुणीच नाही. कितीही विषयात रमणारा माणूस असू द्या, त्याच्यातही वैराग्याचा दिवा आहे. वैराग्याचा दिवा प्रत्येकात आहे, कारण आपण ज्याचे अंश आहोत तो मुळात महावैराग्याचं रूप आहे. आणि म्हणून कितीही विषयात रमणारा माणूस असला तरी त्याच्यातही वैराग्याचा दिवा असतो. तो कधी पेटेल ते परिस्थितीवर अवलंबून आहे. पण माऊली सांगतायत असं ठिकाण निवडावं की ते ठिकाण काय करेल, थोपटून चेववी विरक्ती. ते ठिकाण तुमच्यात नसलेल्या वैराग्याला जागृत करेल, झोपलेल्या वैराग्याला हलवून जागे करेल. मी एक गोष्ट ऐकली, म्हणजे आमच्या वारकऱ्यांनी एका अनुभव सांगितला की त्याच्या मित्राला दारू प्यायची प्रचंड सवय होती. पण त्याची इच्छा होती की मित्र आपला दारू जरी पीत असला तरी त्याला वारीला न्यावं. त्यानं बरीच वर्ष त्याला आग्रह केला, पण तो वेगवेगळी कारणं सांगून टाळत होता. पण एका वर्षी त्याही दारू पिणाऱ्या मित्राला वाटलं आपला मित्र एवढ्या वेळा सांगतोय तर जाऊ. पण त्याने एक अट टाकली, आणि मी वारीला येईल पण माझी एक अट आहे की मी दारू न पिता राहू शकत नाही, तर मी वारीला आलो जरी तरी मला दारू प्यायची तू परवानगी द्यायला तरच मी वारीला येईल. आता या मित्राने विचार केला आता काय करा. आता वारीत दारू प्यायची परवानगी दिली तर ते पाप आपल्यालाच लागेल. बरं याला नको म्हणावं तर याच्याकडून ती वारी घडणार नाही. म्हणून त्याने विचार केला ठीक आहे, बरचसं पुण्य मिळवण्यासाठी थोडंसं पाप घडलं तर काय वाईट. त्याने सांगितलं ठीक आहे बाबा पी, माझी परवानगी आहे तुला, पण सांभाळू, विचारू, मर्यादित, पण तू चल. आणि म्हणून त्यानं ती दारूची बाटली त्या आपल्या वारीच्या आपल्या बॅगमध्ये टाकली, बॅग भरली आणि तो वारीला आला. त्यानं अनुभव सांगितला मला, जुना अनुभव आहे, जेव्हा मी पूर्ण पायीवारी करायचो त्यावेळीची गोष्ट आहे. तर त्यानं मला अनुभव सांगितला की त्याचा जो मित्र होता, ज्याला या अटीवर त्यानं वारीला आणलं की मी दारू पिऊनच, म्हणजे दारू पिईन, पिल्याशिवाय नाही राहू शकत, आणि त्याच्यामुळे मी वारी टाळत होतो, तू तेवढी परवानगी देत असशील तर तुझ्या आग्रह खातर येतो, असं म्हणून आलेला तो मित्र पूर्ण वारी झाली. पण त्याला घरी गेल्यावर आठवलं की आपण दारूची बॉटल आपल्या पिशवीत ठेवली होती. ती खाली टाकलेली बॉटल तशीच खालीच राहिली. नको, त्याला वारी होईपर्यंत आठवलं सुद्धा नाही आपण ते व्यसन करावं. ही जागेची पवित्रता, ही पर्यावरणाची, वातावरणाची पवित्रता. माऊली सांगतायत थापटोनी चेववी विरक्ती. ते तुमच्यात असलेलं ते वैराग्य जे जाग करेल, थापटून, जसं थापटून झोपलेल्याला उठवतात तसं तुमच्यातलं जे वैराग्य आहे, जे झोपलेलं वैराग्य आहे, त्याला थापटून उठवेल असं ठिकाण, अशी जागा, असं वातावरण निवडायला हवं साधनेसाठी. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असीजे, ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो. अर्थात हे स्थळ पाहताच एखाद्या विलासी राजालाही आपण आपले राज्य सोडून हा निवांत वास भोगावा असे वाटावे. हे राज्य वर सांडीजे. मी खरं तर सिनेमांबद्दल जास्त बोलत नाही, पण मला ही ओवी वाचताना एक सिनेमा आठवला. कांतारा नावाचा एक सिनेमा आला होता. मुळातला तो कोणत्या तरी राज्यातला सिनेमा आहे, तेलुगू का तमिळ, थोडं कन्फ्युजन मला, पण कांतारा नाव आहे त्याचा. प्रचंड गाजला तो सिनेमा. मी थिएटरमध्ये जाऊन बघितला.
ज्या भागातला तो सिनेमा आहे त्या भागातल्या लोकांच्या श्रद्धेवर तो सिनेमा आधारलेला आहे. वराह अवतारावर आधारलेला आहे, तो धार्मिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा आहे, म्हणून मी थोडा अधिक आवडीनं तो बघायला गेलो. त्या चित्रपटाची सुरुवात मला खूप भावली. ती सुरुवात अशी आहे की एक राजा आहे, त्या राजाकडे प्रचंड संपत्ती आहे, पण त्या राजाला समाधान, शांती कुठंच मिळत नव्हती. आणि म्हणून तो खूप ठिकाणी फिरला, शांती मिळावी म्हणाला म्हणून. पण एकदा रस्ता चुकून तो एका जंगलात गेला आणि त्या जंगलात गेल्याबरोबर एका ठिकाणी त्याला आपोआप शांतीचा अनुभव आला. आपोआप त्या राजाला वाटलं की इथं आल्यावर मला ते मिळालं ज्याच्यासाठी मी धडपडत होतो, तळमळत होतो. आणि म्हणून त्याला वाटलं की नाही, आता आपण याच ठिकाणी राहायचं. आणि मग तो त्या जंगलाच्या ठिकाणी तिथंच बराच काळ राहिला. आणि त्या जागेचे जे मालक होते, राहणारे रहिवासी होते, त्यांना शंका आली, कारण काही वाटसरू येतात, राहून जातात, पण ही लोक घोडदळ सगळं घेऊन इथंच थांबलेत. आणि म्हणून ते सगळे लोक त्या राजाला विचारायला येतात की तू इथं का थांबलायस, हे तुझं राहण्याचं ठिकाण नाही, तू जा. तो राजा त्याला म्हणतो, इथं आल्यावर ना मला एक शांतीचा अनुभव आलाय, मला ही शांती गमवायची नाही, मला ही शांती हवी आहे. मग असं तो म्हटल्याबरोबर ती शांती ज्या देवतेमुळं त्या ठिकाणाला मिळाली, ती देवता एका त्यातल्याच तिथं राहणाऱ्या रहिवाशाच्या अंगात येते. आणि ती देवता त्याला सांगते की तुला जर ही शांती हवी असेल तर तुला माझा आवाज जिथपर्यंत जातोय ती सगळी जमीन आम्हाला कायमची द्यावी लागेल, कारण तो राजा आहे, त्याच्या राज्यातली ही जमीन आहे. आणि मग राजा म्हणतो की मला मान्य आहे, जिथपर्यंत तुमचा आवाज जाईल तिथपर्यंतची जमीन तुमची, पण मला ही शांती पाहिजे. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, तुला ती शांती मिळेल. आणि असं म्हणून ती शांती ज्या देवतेमुळे आहे ती देवता तो राजा घेऊन जातो. बाकीच्या कथेशी मला काही इथं सांगणं प्रयोजन नाही, पण अनेक पुराणातल्या कथांमध्ये, रामायण महाभारतातल्या कथांमध्ये ही वर्णन आहेत की विशिष्ट ठिकाणी गेलं की मनाला शांती लाभली आणि म्हणून तो राजा तिथं थांबला. ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची वर्णन आहेत. मी मध्यंतरी जलव्यवस्थापन नावाचं पुस्तक करताना त्याच्यामध्ये ऋग्वेदकालीन जलव्यवस्थापन अशा विषयावर थोडंसं मी अभ्यास करत होतो. तेव्हा मला हे कळलं की आपले ऋषीमुनी, जे प्राचीन ऋषीमुनी होते, त्यांनी इतकं चांगलं पर्यावरण जपलेलं होतं की लोकांना बसावंसं वाटेल, राहावंसं वाटेल, आणि राहावंसं वाटल्यावर त्यांना पाणी मिळेल, तिथं पाण्यासाठी पुन्हा वेगळ्या जागी जावं लागणार नाही. त्या सगळ्या सोयी त्या लोकांनी तिथं केलेल्या होत्या. माऊली तीच गोष्ट इथं सांगतायत, हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असीजे. सगळं राज्य गेलं तरी हरकत नाही, पण ही शांती आपल्याला मिळाली पाहिजे, असं वाटलं पाहिजे. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असीजे. निवांतपणे आपण इथंच राहावं. ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेव. देखत खेव म्हणजे पाहताच. जो वासनेनं भरलेला आहे, ज्याच्या मनात वासना आहे, ज्याच्या मनात शृंगार आहे, अशा माणसालाही त्या ठिकाणी आल्यावर वाटावं की इथंच थांबायला, इथंच बसावं, इथंच साधना करावी, असं वाटेल असं ठिकाण निवडायला हवं. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. अर्थात जे इतके सुंदर तसेच पवित्र असावे की तेथे प्रत्यक्ष ब्रह्मदर्शन व्हावे. बघितल्याबरोबरच जिथं ब्रह्मदर्शन व्हावं. तुकोबारांनी वर्णन केलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. येणे रुचे एकांताचा वास. या सगळ्या वातावरणातून एक आध्यात्मिक ऊर्जा आतून जागृत होते. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपणाची वाद आपणाशी. जिथं गेल्यावर आपलाच आपल्यासोबत संवाद घडेल. येणे, जे येणे माने बरवंट, बरवंट म्हणजे चांगला, या प्रकारे जो चांगला आणि तैसेची अति चोखट, अतिशय पवित्र अशी जी जागा आहे, जेथ अधिष्ठान प्रगट दिसे डोळा. जिथं अधिष्ठान म्हणजे ब्रह्म प्रत्यक्ष दिसेल, प्रत्यक्ष जाणवेल, असं ठिकाण आपण निवडायला हवं. आणि काही एक पहावे, जे साधकी वसते होवावे आणि जनाचेनी पाय रवे रुळेची ना.
अर्थात आणखी एक गोष्ट असावी ती ही की तेथे साधकांचीच वस्ती असावी आणि इतर जनांची वर्दळ नसावी. आता पुन्हा सुरुवात आहे म्हणून साधनेची सुरुवात करायची आहे म्हणून एक गोष्ट आणखी बघावी आणि काही एक पाहावी. आणखी एक गोष्ट बघावी, जे साधकी वसते होवावे, तिथं साधक लोकच राहिले पाहिजेत. सारख्या भावनेची लोक एकत्र आली की साधनेला ऊर्जा मिळते. उपासनेमध्ये हा वादाचा मुद्दा आहे की साधना हा एकांतातला विषय आहे का सार्वजनिक विषय आहे. वारकरी संप्रदायाला विचाराल तर वारकरी संप्रदायामध्ये एकांतातली साधनाही आहे आणि सार्वजनिक साधनाही आहे. एकांतातली साधना ही गरजेची आहे, पण एकांतातली साधना साधण्यासाठी तुम्हाला साधनेची सुरुवात लोकांतात करावी लागेल. भजनाला जा, कीर्तनाला जा, आरतीला जा, पारायणाला जा, कोणतंही धार्मिक कार्य कुठं होत असेल तर त्याला जा. कारण त्यामुळे काय होतं, सारख्याच भावनेची अनेक लोक एकत्र येतात, तेव्हा त्या सगळ्यांची सात्विक भावना एकत्र येऊन एक वेगळ्या महाऊर्जेचा जन्म होतो. एक सात्विक महाऊर्जा तिथे जन्माला येते, निर्माण होते. रिंगण जेव्हा सुरू असतं तेव्हा सगळा आजूबाजूचा टाळांचा घोष एकाच तालात एकाच वेळी लाखो टाळ एकाच क्षणाला वाजतात. तो ब्रह्मनाद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी. तो नाद एकदा कानावर असा पडला की अगदी ब्रह्मरस कानावर पडतोय का काय असं वाटायला लागतं. कारण जे साधकी वसती व्हावे, जिथं साधक असतात, आणि भलेही वारीमध्ये येणारे सगळे 24 तास 12 महिने वारकरी नसतात, पण 1 महिना तरी ते किमान वारकरीच असतात. नंतर कुणी शेतकरी असेल, कुणी दुकानदार असेल, कुणी मजूर असेल, कुणी काय असेल, कुणी काय असेल, पण तिथं आल्यावर सगळे माऊली असतात, तिथं आल्यावर सगळे वारकरी असतात. म्हणून साधकी वसते होवावी, जिथं साधक राहतात ती ठिकाणं निवडायला हवीत. आणि जनाचे नि पायरवे रुळेची ना, पायरवे म्हणजे वर्दळ, रुळेची ना, जिथं सामान्य लोक असू नयेत. साधनाशील लोक जिथं राहतात तिथं राहावं. साधना करणारे जिथं नाही तिथं राहू नयेत, असं ठिकाण निवडायला हवं, असं इथं साधारणपणे माऊली सांगतायत. तिथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय.